नमस्कार फ्रेंड, मी अजय पाटील तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आता आम्ही संगमेश्वर पासून जरा पुढे आलोय आणि इथं गरम पाण्याचे कुंड आहेत असं आम्हाला समजलं आणि ते गरम पाण्याचे कुंड बघायला आलोय। ते केदारनाथ ग्रामदेवत मंदिर आहे इथं आणि हा रस्ता जो आलाय हा देवरुख संगमेश्वर पासून आलाय आणि इथून असा हा रस्ता चिपळूण डेरवणला जातोय। या रस्त्यालाच 2 किलोमीटर पुढं म्हणजे देवरुख संगमेश्वर पासून 2 किलोमीटर पुढं आल्यानंतर डाव्या साईडला आपल्याला कर मारून उजव्या साईडच्या इथं गरम पाण्याचं झरा आहे आणि तिथं कुंड केलेला आहे। खूप मस्त वास्तू आहे असं कळाले आणि आम्ही आता ती पाहायला निघत आहे। केदारनाथ ग्रामदेवत मंदिर, इथं हिरव्या कलरचा बोर्ड पण आहे। NH 66 नंबर आहे हायवेचा। इथेच ही वास्तू पण आहेत, भग्नावस्थेतील मंदिर आणि शिवलिंग आहे। मंदिराच्या उलट्या साईडनं आलोय मी, नंदी त्या साईडला आहे म्हणजे एंट्री तिकडनं असणार आहे। या परिसरामध्ये एक भग्न अवस्थेमध्ये असलेले हे शिवमंदिर, पूर्ण पडझडीस आलेले हे शिवमंदिर अजून सुद्धा आपली छाप सोडून आहे। इथेच आजूबाजूला विस्तृत असे पडलेले मंदिराचे काही अवशेष आपल्याला बघायला मिळतात। मंदिर एकदम जुन्यातले आहे आणि मंदिरापासून समोरच आपल्याला काही अंतरावर हा आत्ताच्या काळात बांधलेला हा गरम पाण्याचा कुंड बघायला मिळेल। या कुंडामध्ये पाणी अक्षरशः उकळत आहे। गरम पाणी आहे बघा, बघू शकताय आणि पाण्यात पाणी उकळा लागले। आम्ही आत येणार की पाणी अक्षरशः उकळा लागले, त्याला चटके बसायला आल्यात। हे केवढं गरम पाणी रे। संगमेश्वर रत्नागिरी या भागामध्ये अशा प्रकारचे आपल्याला अनेक गरम पाण्याचे कुंड बघायला मिळतील। इथे काही अंतरावरती असे बरेचसेच गरम पाण्याचे कुंड आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। थँक्यू। काका, हे असं गरम पाणी एकदम उकळतं पाणी तुम्ही शेतीला सोडलाय, मग पिकाशी शिजून निघत नाही? मग गाडी पुढे जाईपर्यंत